सतेज बंटी पाटलांना बोलण्यास सन्माननीय सभापती महोदय, प्रवीण दरेकरजी बोलले तेवढ्या वेळच मी बोलेन, जास्त बोलणार नाही. सभापती महोदय, पुरवणी मागण्या संदर्भात माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. सभापती महोदय, 25-26च्या या पुरवणी मागण्यामध्ये तब्बल 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्या सन्माननीय वित्तमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. एकूण 7.5 लाख कोटीचं बजेट आता 8,90,000 कोटीवर या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या राज्यावर तब्बल 9,32,000 कोटीचं कर्ज. म्हणजे आता या राज्यातला माणूस घरातनं बाहेर पडताना सकाळी देवाला प्रार्थना करतो आणि बाहेर येऊन अजितदादांनी कर्ज किती वाढवलं याचा विचार करतो. तो 82,000 वर त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या डोक्यावर या ठिकाणी गेलेला. आता शासनाची भूमिका मगाशी प्रवीणजींनी मांडली, कर्ज काढणं चुकीचं नाही, परंतु आता 18% आमची मर्यादा पोहोचलेली आहे. 25% आम्हाला त्या ठिकाणी परवानगी आहे, ती ऑलरेडी 18% सभापती महोदय त्या ठिकाणी पोहोचलेले. हे आकडे बघितल्यानंतर सभापती महोदय एक निश्चितपणे लक्षात येते की नियोजन आपलं कुठंतरी चुकलेलं आहे. अर्थसंकल्प करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अभिप्रेत होतं. किती टक्के आपण पुरवण्या करायच्या? 10%च्या पुरवण्या मागण्याची आवश्यकता नाही. पुरवण्या मागण्या आपण कशासाठी करतो? आकस्मित आलेल्या खर्चासाठी करतो. परंतु यात पुरवण्या मागण्याचं बजेट बघितल्यानंतर ज्या 11 विभागांनी सर्जिकल स्ट्राईक या पुरवण्या मागण्यावर केलेला आहे, त्या 11 विभागांना जवळजवळ 85% बजेट हे फक्त या 11 विभागांना देण्यात आलेले आहे. आणि या 11 विभागाचा विचार केला तर चाललेल्या स्कीम्सला मार्चच्या बजेटमध्ये याला तरतूद का करण्यात आली नव्हती असा प्रश्न या ठिकाणी पडतो. जवळजवळ 87% म्हणजे या 75,000 मधले 87% 65,000 कोटी रुपये हे फक्त 11 विभागांना देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे सगळे आकडेवारी बघितल्यानंतर सभापतीमध्ये मूळ अर्थसंकल्प हा नुसता दस्तऐवज अशी वास्तवता या ठिकाणी निर्माण होते आणि प्लॅनिंग मध्ये आम्ही कुठेतरी चुकतोय. नियोजन का इलेक्शन आफ्टर थॉट अशी परिस्थिती आहे. कारण की निवडणुकीच्या आधी दिलेले शब्द हे मार्चच्या बजेटमध्ये अभिप्रेत होतं, परंतु ते आलेले नाहीत. त्या लाडक्या बहिणीचा विषय आमच्या सगळ्यांनी त्या ठिकाणी काढला. त्या संदर्भातली बजेटची तरतूद करणं गरजेचं होतं. मार्च मध्ये पुरवण्या मागण्याची करण्याची वेळ काय येते हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. सभापती महोदय, आज महाराष्ट्राची पत ही नंबर 1 पूर्वी या ठिकाणी होती, परंतु जीडीपीतला आता हा 15.4 होता, तो 13% या ठिकाणी पोहोचले. पंतप्रधानांच्या सप्टेंबर 2024च्या इकॉनॉमिक ऍडवायझर काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टर मध्ये महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी दशकभरात अधोगतीला गेलेली आहे. गुंतवणूक, रोजगार आणि निर्यात या तिन्ही आघाडीवर महाराष्ट्र मागे पडला आहे. इतिहासात प्रथमच महाराष्ट्र टॉप वरून स्लो लीग मध्ये आलेला आहे. हे आकडे या ठिकाणी दिसून येत. आज शासन 1 ट्रिलियन इकॉनॉमीची चर्चा या ठिकाणी करते, परंतु 1 ट्रिलियन इकॉनॉमी गाठायची असेल तो विकासाचा दर आज 7 आणि 9%वर, तो 14%वर कसं घेऊन जाणार हे अजून त्या ठिकाणी सांगत नाही. दादा, मला या ठिकाणी दुसरा मुद्दा मागायचा आहे की आज युएसनं रेसिप्रोकल टॅक्स या ठिकाणी लागू केला. ऑगस्ट पासून हा टॅक्स या देशामध्ये लागू झालेला आहे. त्याचा विचार कुठं आपण करणार आहोत का नाही माझ्या पुढे प्रश्न आहे. कारण की या युएस एक्सपोर्ट मध्ये सभापती मध्ये 15% वाटा महाराष्ट्राचा आहे. मग मॅन्युफॅक्चरिंग असेल, जेम्स असेल, केमिकल असेल, फार्मास्युटिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, या सगळ्यामध्ये 15% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. उद्या त्याचा परिणाम आमच्या सीजीएसटी आणि आयजीएसटी वर या ठिकाणी होणार आहे. ह्याचाही विचार कुठं केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. आणि म्हणून या रेसिप्रोकल टॅक्सच्या माध्यमातून देखील उद्याच्या भविष्य काळात राज्यापुढे आर्थिक अडचण येणार आहेत, त्याचा या ठिकाणी विचार कुठे केलेला नाही. सभापती महोदय, एका बाजूला या पुरवण्या मागण्या करत असताना पैशाची गरज आहे, पैसे गरजेचे आहेत, विकासाला गरजेचं आहेत असं म्हणलं जातं, परंतु दुसऱ्या बाजूला सभापती महोदय ही आकडेवारी मार्चच्या बजेट मधली आकडेवारी आहे. त्या आकडेवारीचा खर्च बघितला तर या सरकारचं धोरण नेमकं काय हे आपल्याला लक्षात येईल. वित्त विभाग जे दादांच्या नेतृत्वाखाली आहे, डिसेंबर पर्यंत खर्च 19.14%, 94%. शालेय शिक्षण विभाग डिसेंबर पर्यंतचा खर्च 57.84%. नगर विकास विभाग 45.47%.
गृह विभाग 50.15%, सार्वजनिक बांधकाम 41%, ग्राम विकास 31.65%, महिला व बाल विकास हे लाडक्या बहीण योजनेमुळे 66.77% गेलाय. नियोजन विभाग 18.72% खर्च फक्त नियोजन विभागाचा झालेला आहे. 6,532 कोटी रुपये नियोजन विभागाचे खर्च झाले. सामाजिक न्याय विभाग सभापती महोदय 38% खर्च, आदिवासी विभाग 40%, जलसंपदा 40%, सार्वजनिक आरोग्य 59%, कृषी 43%, अन्न व नागरी पुरवठा 34%, उच्च व तंत्र शिक्षण 51%, वैद्यकीय शिक्षण 54%. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये या 15 विभागांना सभापती महोदय 5,10,000 कोटी रुपयाची तरतूद होती. खर्च झालाय फक्त 56 कोटी रुपये. मग या पुरवण्या मागण्या कशासाठी आहेत? या पुरवण्या मागण्या खर्च होणार आहेत का? तर या खर्च त्या ठिकाणी होणार नाहीत. तुम्ही मागचाच खर्च जर 8 महिन्यात करू शकला नाही तर राहिलेल्या 3 महिन्यात हा खर्च तुम्ही का करणार आहात? एकूण आचारसंहिता परत महिन्याभरात या ठिकाणी लागेल. एकूण राज्याच्या बजेटचा विचार केला सभापती मध्ये फक्त 42% पैसे खर्च झालेले आहेत. 42% पैसे खर्च झालेले आहेत. कशा पद्धतीने पाठ थोपटून घेत आहेत, कशा पद्धतीने डिपार्टमेंटची कामं चांगले टॉप डिपार्टमेंट काढले, हे 5 टॉप डिपार्टमेंट आहेत, कशावर आधारित या ठिकाणी केले. 42% फक्त राज्याचा खर्च झाला असेल तर राज्य फक्त बजेट हे तरतुदी आहेत, आकडेवारी आहे, लोकांना फसवण्यासाठी जाहीर केलेली आकडेवारी आहे. प्रत्यक्षात पुढे कुठलाही लाभ पोचत नाही. ही वास्तवता या आकडेवारीतून दिसून येते. आणि ही दादा आकडेवारी माझी नाही, बीम्सचीच आकडेवारी आहे आपली. या शासकीय आकडेवारी मी इथं बोलून या ठिकाणी दाखवते, जी आकडेवारी जाहीर या ठिकाणी. आज सभापतीमध्ये गृह विभागाच्या मागणी बाब क्रमांक 28 ते 40 याच्यावर बोलत असताना राज्यामध्ये गृह विभागाची अवस्था काय? दररोज किमान 6 खून आणि 23 बलात्कार या ठिकाणी. आजचे दिवस कुणासाठी आहेत? तर गुन्हेगारांसाठी सोनेरी दिवस आहेत. हे वास्तव या गृह खात्याचं आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. दुर्दैवानं पुण्याची ओळख ही कोयता गँगमुळे देशभर आणि राज्यभर या ठिकाणी ओळखली जाते. आज एकट्या पुणे शहरामध्ये 40 गुन्ह्यामध्ये 175 आरोपी, पिंपरी चिंचवड मध्ये 25 गुन्ह्यामध्ये 100 आरोपी हे मोक्काखाली या ठिकाणी कारवाई केली जाते. कारवाई केली चांगली गोष्ट आहे, परंतु कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नाही हे याचं चित्र आहे. ज्यावेळी कारवाई होते याचा अर्थ मोका लावण्याची वेळ होते, त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नाही, कायदा आणि सुव्यवस्था घसरलेला आहे हे यातून या ठिकाणी दिसून येते. ड्रग्स मध्ये अडकलेला आरोपी नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी होतो, एका पक्षामध्ये जातो आणि नगराध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी होतो. सरकार पुरस्कृत गुंडाराज हे या राज्यामध्ये या ठिकाणी चालू आहे. संतोष देशमुखांची हत्या असेल, संपदा मुंडेंची या ठिकाणी आत्महत्या असेल, गुंड निलेश गयावळ लंडनला जाण्याचा प्रकार असेल, किंवा सोमनाथ सूर्यवंशी 28 ते 40 पहिलं बोललो योगेश डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशींच्या संदर्भामध्ये हायकोर्टाने निर्देश देऊन एसआयटी नेमण्याची वेळ असेल, मग कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीची आहे हे आपण जाणतो. कोल्हापूरमध्ये 2 दिवसापूर्वी एका 6 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. कायद्याचा धाक हा या राज्यामध्ये कुणाला या ठिकाणी राहिलेला आहे. कृषी विभाग बाब क्रमांक 55 ते 86 सभापतीमध्ये 2025च्या पहिल्या 3 महिन्यात जवळजवळ 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या या राज्यामध्ये केलेल्या आहेत. मराठवाड्यात त्यात 269 आत्महत्या या फक्त मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आहेत. सरकारने 1 रुपया पीक योजना बंद केली. ती योजना बंद करून कृषी समृद्धी योजना जाहीर केली, परंतु त्याचा उल्लेख कुठेही या ठिकाणी नाही. कृषी मंत्री पत्र लिहितात की आम्हाला निधी द्या, परंतु वित्त खातं काय डोळे उघडत नाही, अशी वास्तवता आम्ही वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी वाचली. वित्त मंत्री काय त्याला न्याय देत नाही. 75,000 कोटीच्या या पुरवण्यामध्ये फक्त कृषी खात्याला मिळाले किती? तर 616 कोटी फक्त या ठिकाणी कृषी खात्याला मिळाले. महसूल खात्याला 15,000 आणि नगर विकासला 9,000 कोटी. मला वाटतं आता निवडणुका असल्यामुळे 9,000 कोटी सचिन आता येतील. महापालिका सभापती महोदय
616 कोटी रुपये कृषी खात्याला मिळाले, त्यातले 222 कोटी रुपये गोशाळांच्या अनुदानासाठी. काय हरकत नाही, गोशाळाला अनुदान आपण देत आहे, परंतु प्रायोरिटी सरकारची त्यातून निश्चितपणे सिद्ध होते की 222 कोटी रुपये हे गोशाळाच्या अनुदानासाठी आपण या ठिकाणी देतोय, यातून प्रायोरिटी निश्चितपणे होते. 1 कोटी शेतकरी जवळजवळ या अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी भरडले गेले. 31,000 कोटीचं पॅकेज किती लोकांच्या पर्यंत पोहोचलं याची आकडेवारी समोर या ठिकाणी येत नाही. अतिवृष्टीमुळे या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऊसाच्या पिकामध्ये उत्पादन कमी झालेलं आहे. दादा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून कोल्हापूरमध्ये गगनबावडा असेल, चंदगड असेल, आजरा असेल, हा अतिवृष्टी झाल्यामध्ये किमान 10 टन ऍव्हरेज हे ऊसाचं घटलेलं आहे. 3500 रुपयाने विचार या ठिकाणी केलं तर आकडेवारी मी सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही. एवढं नुकसान या अतिवृष्टीमुळं या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग बाब क्रमांक 120 ते 154 सार्वजनिक बांधकाम विभागाचा विचार केला तर सभापतीमध्ये प्रलंबित देयक ही या सार्वजनिक बांधकामाची किती आहेत? मी पहिल्यांदा नुकसान झालेले रस्त्यांची आकडेवारी वाचून दाखवतो. या राज्यामध्ये 43,000 किलोमीटरच्या रस्त्यांची दुरावस्था आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात 11,000 किलोमीटर रस्ते आहेत. कोकणामधले 5,000, मुंबईमधले 2,000, नाशिकमध्ये 9,000, छत्रपती संभाजीनगर 3,000. ही सगळी आकडेवारी या ठिकाणी आहे. पुणे कोल्हापूर प्रवासापूर्वी 4 तासामध्ये व्हायचा, आज तब्बल 8 तास या ठिकाणी लागतात. नॅशनल हायवे असेल, PWD असेल, या सगळ्यांचा अंदागोंदी कारभार आपल्याला दिसतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती महोदय 1,000 कोटीची बिलं प्रलंबित. तरतूद किती झाली आता यावेळी? त्यातून मागची बिलं तरी भागली जाणार आहेत का? 40,000 कोटी रुपये दादा, एकूण 89,000 कोटी. जलजीवन असेल, ग्रामविकास असेल, जलसंधारण असेल, प्रलंबित बिलं 89,000 कोटी आहेत. यातून आता आपण तरतूद करून किती या ठिकाणी मिळणार आहेत? एका बाजूला कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिली जात नाहीत. हर्षल सरकार एक कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आत्महत्या करतो जलजीवनचं बिल मिळालं नाही म्हणून. दुसऱ्या बाजूला मात्र मंत्र्यांच्या नूतनीकरणावर 30 कोटी रुपये, मंत्र्यांच्या निवासस्थानावर या ठिकाणी 30 कोटी आपल्याला खर्च होताना दिसत आहेत. मग सभापती महोदय, या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघात किती झालेत? एका मुंबई शहरामध्ये जवळजवळ 262 लोकांचा मृत्यू मुंबई शहरामध्ये झाले. समृद्धी महामार्गाची वाहवा आपण केली, सगळ्यात स्वप्न महामार्ग म्हणून, परंतु या समृद्धी महामार्गावर 154 अपघात आणि 128 जणांचं होतं. यातून या सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवेच्या बरोबर असणारं आपलं संलग्नता असेल, हे किती कार्यक्षमता आहेत आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर आता विधी व न्याय विभाग बाब क्रमांक 180 ते 203 सभापती मध्ये महाराष्ट्रात मागच्या 30 वर्षाबरोबर 29,000 खटले या इकडे पेंडिंग या ठिकाणी आहेत. 30 वर्षापासून न्यायाधीशांची अपुरी संख्या असेल, न्यायालयाला निधी देण्याची कमतरता असेल किंवा न्यायालयाची दुरावस्था असेल, या सगळ्या गोष्टी पाहतो. सभापती महोदय, छत्रपती संभाजीनगर मध्ये एका खटल्यातून 40 वर्षाने एका व्यक्तीची निर्दोष सुटलता झाली. 40 वर्षानंतर. म्हणजे न्याय व्यवस्थेला आम्ही ज्या सुविधा पाहिजे, जे व्यवस्था पाहिजे ती करण्यामध्ये हे सरकार किती या ठिकाणी कमी पडलंय. आज ऊर्जा विभाग बाब क्रमांक 205, 206 व 212 आज उद्योगाची दर वीज दरवाढ 11.15 रुपये या इतर राज्यांपेक्षा जास्त दरवाढ काढण्याची भूमिका राज्य शासनानं त्या ठिकाणी घेतलेली आहे. प्रति युनिट 1.65 कपात ही काय कागदावर आहे, कारण की डिमांड चार्ज 583 वरून 700 रुपये करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही कमी करून देखील त्याचा फायदा या ठिकाणी नाही. एका बाजूला हे राज्य उद्योगशील म्हणून या ठिकाणी ओळखलं जायचं, परंतु आता महाराष्ट्राची अवस्था ही उद्योगशील राहिलेली नाही, कारण की या सगळ्या गोष्टीमुळे फीडरवर पण सोलर वरून लाईट देण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प घेतलेला आहे. परंतु आज ज्या ठिकाणी पुराची अवस्था आहे तिथं या गोष्टी होऊ शकतात का? परंतु आज एजीवरचं कनेक्शनच मिळत नाही, त्याचा अर्जच या ठिकाणी शेतकऱ्यांना करता येत नाही, अशी अवस्था राज्यातली या ठिकाणी. दादा 7.5 HP आपण बिल माफ केलं. पाणी पुरवठा ज्या संस्था आहेत, सहकारी पाणी पुरवठा, या एकत्रितपणे करतात, त्या विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याची जाणीव आपल्याला. आता टेंभारी, म्हैसाळ या योजना शासनाने केल्या, त्याचे पैसे शासन 81% भरतंय.
त्याचं लाईट बिल भरतंय आणि ते पाणी आपण शेतकऱ्याला देतो. सहकारावर उभ्या केलेल्या पाणी पुरवठा योजना स्वर्गीय एनडी साहेबांचा आपल्याला अनेकदा याच्या संदर्भातल्या अनेक तुमच्या आमच्या बैठकी झालेल्या आहेत. या योजनांना यामध्ये आपण का घेत नाही? चूक काय त्यांची? त्यांनी स्वतःचा पंप बसवला नाही, चूक का? पाणी पुरवठा सहकारामध्ये काढली, त्यांची चूक का? म्हणून त्यांना तुम्ही का वगळताय? आणि म्हणून ज्या सहकारावर या पाणी पुरवठा संस्था आहेत त्यांना देखील 7.5 HP लाभ द्यावा आणि 7.5 HP वरच्या लोकांना देखील या ठिकाणी लाभ द्यावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. सभापती महोदय 10 मिनिटं. प्रवीण दरेकरनी 20-22 मिनिटं घेतली. प्रवीण दरेकर बोलल्यामुळे सभापती महोदय एक नियम करा. प्रवीण दरेकर बोलले की प्रसाद लाड बोलायला द्यायचं नाही. प्रत्येकाने 10 मिनिटं घ्या, कारण बरेच जण बोलणार आहेत. माझी झालं, विनंती आहे आपल्याला. माझा शेवट संपला. चालू करा जरा. साहेब पाटील साहेब चालू करा. मी शेवट या ठिकाणी करतो. पुरवण्या मागण्या हा फार्स आहे. आर्थिक डोलारा या सरकारचा कोलमडलेला आहे. प्रायोरिटी सरकारची या ठिकाणी राहिलेली नाही. नेमकी दिशा या सरकारला नाही आहे. दिशाहीन अर्थव्यवस्था अर्थकारण या राज्याचं चाललेलं आहे. हे राज्याच्या हितासाठी नाही, फक्त मोजक्या लोकांच्या हितासाठी या पुरवण्या मागण्या आहेत. आणि म्हणून याला मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करून मी माझे 2 शब्द सांगतो. अमोलजी मिटकरी.